सन्मान्य या तालुक्याचे आमदार मान्य विजयराजे आणि आमच्या घरातील निवडणुकीमध्ये ज्यांनी काल उमेदवार म्हणून घोषणा केला असे आमच्या सुविध पत्नी शीतलताई त्या आधी नाही राजे त्या संजय नगरमध्ये आहे मंजूर भाई ते त्यांच्यासोबत फिरत आहेत पण त्या जरी गाठल्या त्या दोन बहिणी आमच्या इथं आल्या शीतलताई ती माझी बायको आहे शीतल पण तुम्ही दोन बहिणी माझ्या तर शीतलची बरोबरी करायला दोन शीतल आल्या त्याच्यामुळे काही अडचण नाही सन्मान्य तालुक्यातले सर्वांचे नाव घेऊ का पुन्हा म्हणते महेश आनंद नाव नाही घेतले उद्या त्याला काय करायचं पडते आम्ही होय महाराज मी जर नाव नाही घेतलं ते म्हणजे प्रचारच नाही करायचा तसं नको महाराजांना माहिती आहे कालच महाराज आमच्या आईला भेटून आले त्यांनी आमच्या आईची परिस्थिती बघितली आणि त्यांना समजून सांगितलं की महाभारतामध्ये सुद्धा असंच होतं बरोबर आहे महाराज नंतर बोल आहे ना अजून बराचसा वेळ आहे मी आज याचा वेळ घेणार नाही राजे बोलतील मी एकच बोलतो राजे 2001 ला नगरसेवक झालो तुम्ही मी सोबत होतो विजयसिंह पंडित युवा मंच आपण ज्यावेळेस केला त्यावेळेस तुम्ही आणि मी सोबतच होतो काही जणांना असं वाटते राजे की महेश दाभाडे मार्च महिन्यामध्ये झाले पण त्यांना माहित नाही की हे दाभाडे जे घराणे ना हे महेश दाभाडेचा बाप भगवानराव दाभाडे हे गेवराई शहरामध्ये ज्यावेळेस शिवाजीराव दादांनी डेअरी केली ना त्याचे चेअरमन आहेत म्हणजे आमच्या वडिलाची बी आमच्या आज्याची बी हयात ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सांगितलंय तसं ह्या घराण्यासोबत आहोत पण एक सांगतो तुम्हाला शिवाजी महाराजांनी जे सांगितलं ना की घराघरामध्ये भांडण लावू नका आणि भावाभावामध्ये भांडण लावू नका म्हणून सांगतो राजे की आम्ही शिवाजी दादा सोबत आमच्या वडिलांच्या हयातीपासून आहोत आणि आज आहोत आणि उद्या आहोत पण आमच्या घरात भांडण लागू नये ज्यावेळेस तुमचे मेवणे 2012 ला तुम्हाला सोडून गेले ते म्हणले की आम्हाला अमुक अमुक मला बोलायचं नाही सांगितलं मी बोलणार मी नाही त्या विषयावर पण आमचे मामा आणि मी सोबत होतो मला आपल्या घरात भांडण नको म्हणून मी तुमच्या सोबतच राहतो मी जर साहेबासोबत गेलो तर आपल्या घरात भांडण होते मी एवढा विचार केला की आपल्या घरात कोणामुळे भांडण नको माझा आणि साहेबाचा कधीही शब्दाने विचारणे आपल्याला कधी दुखले नाही परंतु मी तुमच्या विरोधात 2014 ला लढलो 19 ला लढलो राजे कारण का तर आम्ही तिथं प्रामाणिक होतो समाधान जिजा जसं तुम्ही प्रामाणिक होतात ना तसं त्यांचं काम आम्ही प्रामाणिक केलं आणि ज्या ठिकाणी आहोत राजे त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक काम करू आणि एकच दाखवू जोपर्यंत तुमचा परिवार जसं शिवाजी दादाने एक ठेवलेला आहे तसंच या परिवारामध्ये आम्ही कायम तुमच्या सोबत राहू राजे कारण एक विचार करा तुम्ही एक विचार करतात की हा परिवार कसा एक राहायला पाहिजे तसाच विचार तुम्ही गेवराई शहरामध्ये करा की गेवराई शहरामध्ये ज्या राजांनी 11 महिन्यात 50 करोड रुपये आणले राजे मी 2001 नगर शेवटी 6चा आहे 11चा आहे पण ज्यावेळेस 12 ला नगराध्यक्ष झालो आणि 14 ला आमदार झाले त्यावेळेस कुठं बजेट आलं मग विचार करा आम्ही बी लक्ष्मीपुत्र आहेत आमची आई लक्ष्मी आणि पुत्र आहेत आम्ही जेव्हा नगराध्यक्ष झालो त्यावेळेस या गेवराई शहरामध्ये विकास दिसा लागला त्याच्या अगोदर दिसत नाही तेव्हा आमचे पायगुण आणि तुमचे पायगुण आपल्या गेवराई शहराचा असा विकास करायचा राजे की गेवराई शहरामध्ये म्हणले पाहिजे लोक खरंच विकास का असेल सुक्षेत्र परिवाराने येणाऱ्या 5 वर्षांमध्ये दाखवला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगतो मी फक्त विकासाचं बोलणार आहे विकासाच्या त्याचं गेट उघडलं म्हणजे किती वर्ष झालं नाट्याकडे सांगा किती वर्ष झालं काम चालू आहे अरे पैठणहून पाणी पुरवठा तुम्ही नको म्हणत होते आम्ही म्हणलो नाही पाणी सोडायला फार त्रास होतोय आपल्याला ग्रॅव्हिटीने पाणी येते मग ते कुठं तयार झाले आणि पाणी आणलं तुम्ही म्हणता विकास अरे विकास काय असतो ते 11 महिन्यात हे आमदारांनी दाखवून दिला की ज्या गेवराई शहरामध्ये रस्ते कसे होते ज्या गेवराईचं जे दैवत आहे त्या देवी मंदिराला 75 लाख दिले अरे ह्या गेवराई शहरामध्ये जे मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाला तुम्ही काय दिले हे मी
विचार केला की नाही 11 महिन्यामध्ये ह्या मुस्लिम समाजासाठी छातीखाना दिला पाहिजे. अहो यांनी विचार केला की नाही साहेबांनी की गेवराई शहरामध्ये गोरगरीब लेकरांच्या लग्नासाठी मंगल कार्य पाहिजे, तर ते आज तुम्ही टाकले. म्हणजे तुम्ही फक्त विचार करता की गोरगरिबांचं कसं कल्याण होईल म्हणून. मला जास्तीचं बोलायचं नाही, मी बोलणार आहे, बोलायला भरपूर काही आहे. काही जण आम्हाला टीका करतात की तुम्ही सरडे, आज सरडे तर तुम्ही जे तुम्ही म्हणले की आमचं सोडलं नाही म्हणून आम्ही तिकडे गेलो. अरे कोण सरडे, काय सरडे, पहिले तुम्ही तुमचा विचार करा. तुम्ही या घरासोबत होते, मग तुम्हाला पद भेटलं म्हणून तुम्ही तिकडे गेले, आणि आता तुम्हाला पद पाहिजे म्हणून दोघं एक झाले. म्हणजे हे जमतंय का तुम्हाला? आता हे जमतंय दिदा, बरोबर आहे का नाही? म्हणजे हे ओके एकदम. अरे ज्या साहेबांना वाटतंय की आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे, त्या साहेबांच्या आणि राजाच्या विचारामध्ये आपल्याला गेवराई नगर परिषद चालायची. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर संधी दिली, तुम्ही जर संधी दिली तर शपथ तुम्हाला सांगतो राजे, 1 रुपया नगर परिषद आम्ही निंदा राहणार नाही, पण गेवराई शहराचा एक चांगला विकास करून दाखवू. खरंच लोक म्हणले पाहिजे की खरंच साहेबांनी जो दिलेला उमेदवार आहे, हा उमेदवार एवढा सक्षम आहे राजे. मी आजच तुम्हाला सांगतो, या गेवराई नगर परिषद मधून 1 रुपयाचाही आम्ही काम कधी मागणार नाही आणि काम कधी घेणार नाही. आणि तुम्हाला हे सांगतो की तुम्ही जे सांगता ते काम फक्त एकच चोख आणि चांगलं काम करू, फक्त एकच सांगतो राजे तुम्हाला, आमदारकीचा फायदा आपल्या गेवराई नगर परिषदला जास्तीत जास्त कसा होईल एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.